शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। तबंदी गोळीबार प्रकरणी बंदुकीसह संशयित पोलिसांच्या ताब्यात, घटनेचे गूढ उलगडण्याची शक्यता। शनिवारी तवंदी घाटात हॉटेल व्हाईट हाऊस नजीक स्क्रॅप व्यावसायिकांच्या टेंडर प्रकरणातून झालेल्या गोळीबार प्रकरणी निपाणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते। मात्र या प्रकरणी पोलिसांनी गुप्तता पाळली आहे। गोळीबार झालेल्या सदर व्यक्तीने शनिवारी रात्रीच निपाणी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे। त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास चालवला आहे। शनिवारी दुपारी गोळीबार झाल्याची घटना निपाणी शहर पोलिसांना समजताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील स्क्रॅप टेंडर घेणाऱ्या व्यावसायिकांची बैठक झाल्याची माहिती मिळाली असून बैठकीत एका टेंडरवरून वादावादी झाल्याची चर्चा आहे। यामध्ये इचलकरंजी येथील एका व्यावसायिकाने गोळी झाडल्याचे समजते। त्यानंतर सदर व्यक्तीने गोळी चुकवून स्वतःला वाचवण्यात यश मिळवले। मात्र घटनेची माहिती तात्काळ निपाणी शहर पोलिसांना दिली। पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर सदर घटनेची सविस्तर माहिती घेण्यात आली। त्यानंतर रात्री उशिरा गोळीबार झालेल्या व्यक्तीने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा फिर्याद दाखल करताच पोलिसांनी अद्यापही या प्रकरणी कोणाला अटक केलेली नाही। सदर घटनेबाबत पोलिसांनी गुप्तता पाळली असून या प्रकरणाचे गूढ पोलिसांच्या कारवाईनंतर उघड होण्याची शक्यता आहे। शिवा न्यूजसाठी शिवानंद वसेदार। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन करा।